महान डायरेक्टर प्रकाश मेहरा. प्रकाश मेहरा यांनी अमिताभ बच्चन सोबत अनेक सुपरहिट चित्रपट दिलेले आहेत. परंतु त्यांनी कालांतराने दुसऱ्या हिरो सोबत खूप चित्रपट केले आणि ते सगळेच्या सगळे चित्रपट फ्लॉप झाले. अक्षरशः प्रकाश मेहरा पूर्ण बर्बाद झाले होते. काहीच पैसे त्यांच्याकडे राहिलेले नव्हते. त्यांना चित्रपट काढायचा होता. काय करावं त्यांना काही समजेना गेलं. त्यांना एकच आशा होती आणि ते म्हणजे अमिताभ बच्चन. परंतु अमिताभ बच्चन इतकं मोठं नाव झालं होतं. ते सुपरस्टार झाले होते ना. आता परत आपल्या संग ते काम करतील का? काम जर केलं तर आपल्याकडे त्यांना जी द्यायची फीस आहे ती आपण देऊ शकत नाही. प्रकाश मेहरांना माहित होतं. खरं तर प्रकाश मेहरा यांनी अमिताभ बच्चनला जंजीरमध्ये घेऊन बच्चनला सुपरस्टार केलेलं होतं. परंतु बिझनेस असतो हे मोठ्या लोकांना कळते. परंतु एक दिवस त्यांनी विचार केला की आपण बच्चन यांना फोन करून विचारू तर, आणि म्हणून त्यांनी बच्चन यांना फोन केला. फोन उचलला त्यांना सगळी हकीकत सांगितली. बच्चनने सगळं ऐकून घेतलं आणि फोन त्याला ठेवून. प्रकाश मेहरा निराश झाले. त्यांना वाटले काय करावं. विचार करत बसले होते. तितक्यात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन त्यांच्या घरी आले आणि त्यांनी विचारलं की काय प्रॉब्लेम काय. ते म्हणले असा असा चित्रपट आहे, मला याच्यावर चित्रपट काढायचा, मला तुम्हाला द्यायला ₹1ही नाही. अमिताभ बच्चन म्हणले मला तर फीस पाहिजेत आणि ती आत्ताच पाहिजेत. तुम्ही असं करा, मला ₹1 द्या, मी या ₹1वर हा चित्रपट करायला तयार आहे. आणि तो चित्रपट होता शराबी. अमिताभ बच्चन आणि प्रकाश मेहरांचा जो शराबी चित्रपट आहे, अमिताभ बच्चन यांनी अक्षरशः ₹1वर केला आणि तो चित्रपट एवढा तुफान चालला, सुपरहिट झाला. परत प्रकाश मेहराकडे सगळं गेलेलं पूर्ण वापस आलं.